चला आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चटपटीत अशी कैरीची भाजी। कैरी व्यवस्थित धुवून स्वच्छ पुसून घ्यायची। कैरीचा वरचा भाग कापून घ्यायचा आहे आणि कैरीचे बारीक बारीक फोडी करायच्या आहेत। आपल्या स्वतः रेसिपी अँड डेली ब्लॉग चॅनलवरती अगदी साध्या सोपी रेसिपी टाकत असते, त्यामुळे ना चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे कलमी कैरी घेतली होती, तुम्ही कोणती कैरी घेऊ शकता। कैरीचे बारीक बारीक आकारात तुकडे कापून घेऊ। कैरी कापून झालेली आहे आपली। आता फोडणी करून घेऊ। त्यासाठी आता एका कढईत तेल तापत ठेवलं। तेल तापल्यानंतर त्यात जिरे मोहरी टाकून घेतली आणि थोडीशी हळद टाकून घेतली। आता व्यवस्थित परतून घेऊ। व्यवस्थित परतल्यानंतर कापलेली कैरी टाकून घ्यायची। अशा प्रकारे कैरीची चटणी केली ना, खरंच सांगते खूप छान लागते। कैरी व्यवस्थित परतून घेऊ। कैरीची चटणी ना गरम गरम पोळीसोबत किंवा पराठ्यासोबत खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ते फोडी व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण मसाले टाकून घेऊ। त्यासाठी मी इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि एवढेचा मटन मसाला वापरलेला आहे। आता लगेच चवीनुसार मीठ टाकून घेऊ। थोडीशी धना पावडर देखील टाकून घेऊ। आता व्यवस्थित परतून घेऊ। चॅनलवरती अगदी साध्या सोप्या रेसिपी टाकत असते आणि तेही आपल्या घरगुती साहित्यात, त्यामुळे ना आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून टाका। कैरीचे फोडी व्यवस्थित मिक्स झालेले आहे, व्यवस्थित परतून झालेले आहे। आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ। पाणी जास्त नाही टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं आहे। पाणी टाकून झालेले आहे। आता पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता झाकण लावून 5 ते 10 मिनिटांसाठी कैरीची चटणी शिजवून घ्यायची आहे। 5 ते 10 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचे, एकदम छान अशी चटणी तयार होते। आता कैरीची भाजी व्यवस्थित परतून घेऊ। तुम्ही बघू शकता कैरीची भाजी अगदी छान शिजलेली आहे। आता त्यामध्ये साखर आणि गूळ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही साखर गूळ कमी जास्त करू शकता। आता गूळ साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। आता पुन्हा 1-2 मिनिटांकरता झाकण ठेवून घेऊ आणि वाफवून घेऊ। झाकण काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता कैरीच्या भाजीला किती छान तरी सुटलेली आहे। आता पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊ। तर तयार आहे आपली कैरीची चटपटीत भाजी। तर कशी वाटली कैरीची चटणी किंवा भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि कैरीची चटणी गरमागरम चपातीसोबत सर्व करा।